भिवंडी तालुका के शेलार ग्राम पंचायत में उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच रविंद्र गुंदोलकर के अध्यक्षता में व ग्राम विकास अधिकारी मंगल सिंह परमार के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर सरिता ज्ञानेश्वर भोईर को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच सरिता ज्ञानेश्वर भोईर को स्वागत करने पहुंचे पंचायत समिति सदस्य अविता यशवंत भोईर व माजी ग्राम पंचायत सदस्य तथा कार्यकारिणी सदस्य श्रमजीवी संगठना यशवंत भोईर, माजी सरपंच घनश्याम भोईर, संदीप पाटिल, सदानंद गुंदोलकर, संतोष वालंज, दीपक भोईर, नरेश माली, सचिन भोईर, ग्राम विकास अधिकारी नितिन चौहान, सदस्या सुनीता घरत, संगीता भोईर, स्वाति लोखंडे, ज्योत्सना भोईर, कामिनी शेलके, चारुलता माली, सपना भोईर, जया मोरगा सहित भारी संख्या में मान्यवर तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी व नातेवाईक ने उपस्थित होकर नवनिर्वाचित उप सरपंच सरिता ज्ञानेश्वर भोईर को पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच सरिता ज्ञानेश्वर भोईर ने सभी लोगों का आभार माना और शेलार ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि शेलार ग्राम पंचायत के स्थापना के बाद कैलाशवासी रामचंद्र हीरोजी भोईर पहला ही उप सरपंच के रूप में चुने गए, जो एक आदर्श के रूप में आज दिनांक 25 सितंबर 2020 को सरिता ज्ञानेश्वर भोईर उप सरपंच पद पर बिन विरोध चुनी गई, जिससे भोईर परिवारों में खुशी का माहौल देखा गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज उपसरपंच पदासाठी अध्यक्षीय अधिकारी यांच्याकडे सौ सरिता ज्ञानेश्वर भोईर यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने ते वैध ठरल्याने सौ सरिता ज्ञानेश्वर भोईर यांची ग्रामपंचायत शेलारच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड केल्याचे माननीय अध्यक्षीय अधिकारी तथा सरपंच यांनी घोषित केले। आज या ठिकाणी उपसरपंचाची निवड सन्माननीय सरपंच रविंद्र गुंदोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली। त्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीचे सर्व सन्मानित सदस्य तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि त्यांचे भोईर कुटुंबातील सर्व जण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आज या कार्यक्रमामध्ये सौ सरिता ज्ञानेश्वर भोईर यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली, त्याच्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व माझी मिसेस सुनीता संदीप घरत या सदस्य आहेत यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो। आणि पुढील या कालावधीमध्ये जे मला उपसरपंच जेव्हा प्रतिनिधित्व म्हणून आम्हाला जे काम करायला मिळालं, तसंच काम करण्याची संधी पुढील कालावधीमध्ये सरिता ज्ञानेश्वर भोईर व त्यांचे पती ज्ञानेश्वर भोईर यांना मिळेल अशी मी तुमच्या सर्वांच्या वतीने अपेक्षा बाळगतो। आणि आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले म्हणून आपण सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। दैवत राजेशिव छत्रपती यांना वंदन करून आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय श्री रवींद्र गुंदोलकर साहेब, उपसरपंच सुनीता घरत, माजी सरपंच श्री घनश्याम भोईर साहेब, श्री संदीप पाटील व श्री सदानंद गुंदोलकर व माझे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानून शेलार ग्रामपंचायत वतीने उपसरपंच पदासाठी माझे आपण बिनविरोध निवड केल्यामुळे त्या पदाला न्याय देण्याचा व सर्वांचा सन्मान करण्याचा मी प्रयत्न करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रमामध्ये जमलेल्या सर्व सन्माननीय व्यासपीठ
तसेच सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य व सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच यांचा पहिल्यांदा धन्यवाद करतो की आमच्या घरामध्ये जे रामचंद्र हिरोजी भोईर हे प्रथम सरपंच होते, त्याचा आदर्श म्हणून आज सरिता ज्ञानेश्वर भोईर ही सरपंच झालेला आहे, याचा आम्हाला उपसरपंच झालेला आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. तसेच आमच्या घराण्यावर या गाववाल्या व जनते व मतदारांनी विश्वास टाकला त्यांचेसुद्धा धन्यवाद आहे. आणि असेच आमच्यावर आशीर्वाद राहो, आम्ही तुमची सेवा करीत राहू. एवढा बोलून शुभेच्छा देतो. धन्यवाद.